तृतीयपंथी जन्माला कसा येतो. मी कुठेही गेले की लोक मला विचारतात का, कारण साहित्य अवेलेबल नाहीये, बरोबर, याबद्दल माहिती उपलब्ध नाहीये. जे काही नेटवर मिळतं, गुगल बाबा सांगतं तेवढं आम्हाला कळतं, युट्यूबवर 2-4 व्हिडिओ पाहिले की काय काय आलं ते कळतं, पण ते खरं नाही ना. आपण जर पाहिलं तर ट्रान्सजेंडर समाजाबद्दल प्रचंड गैरसमज नॉर्मल समाजामध्ये, कुटुंबामध्ये याच्यामध्ये आहेत. तर शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम यावा यासाठी का प्रयत्न होत नाही. कारण की या संदर्भातली जोपर्यंत बायोलॉजिकल आणि मेंटल प्रोसेस जोपर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रान्सजेंडर समाजाला एक्सेप्टन्स कसा काय मिळेल. मी आता सध्या तृतीयपंथी कल्याण मंडळाची सदस्य आहे. ही सदस्य असताना मी एक पॉलिसीमध्ये डिमांड केली आहे की इन द बुक्स ऑफ सायन्स, अर्थात विज्ञानाच्या पुस्तकामध्ये, ते CBSE असो, ICSE असो, स्टेट बोर्ड असो, यामध्ये तृतीयपंथी हा विषय महिला पुरुषसोबत शिकवल्या जावं हे मी ऑलरेडी दिलेलं आहे. त्याबद्दल डॉक्टरांची सल्ला घेत किंवा तज्ज्ञांची सल्ला घेत जे कोणी लिखाण करू शकतात त्यांच्याबद्दल जेनेटिकली काय असतो एक चॅप्टर टाकण्यात अर्थ नाही, म्हणजे काही चुकीचं नाही आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या पिढीला ज्ञान मिळेल की तृतीयपंथी जन्माला कसा येतो. मी कुठेही गेले की लोक मला विचारतात का, कारण साहित्य अवेलेबल नाहीये, बरोबर, याबद्दल माहिती उपलब्ध नाहीये. जे काही नेटवर मिळतं, गुगल बाबा सांगतं तेवढं आम्हाला कळतं, युट्यूबवर 2-4 व्हिडिओ पाहिले की काय काय आलं ते कळतं, पण ते खरं नाही ना. त्याबद्दल अभ्यास व्हायला पाहिजे आणि अभ्यास होत असताना विद्यापीठ आणि शालेय शिक्षणामध्ये हे समावेश होणं गरजेचं आहे. जसं आपण शिकवतो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकवतो विज्ञानामध्ये, तसं हे का नाही शिकू शकत आपण की तृतीयपंथी, पारलिंगी समाजाची एक ओळख, हे पण विषय असायला पाहिजे जेणेकरून लहान व्यक्तींमध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये, जनसामान्य समाजामध्ये याच्याबद्दल माहिती राहील आणि याचाही स्वीकार होईल. पण मग आता